5 मे श्रेष्ठ निसर्ग कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष व प्राणी वनस्पती यांच्यावर या बालकथा लिहिणारे आपले सर्वांचे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज स्मृती दिन। 1907 मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले। या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली। बालकवींची काव्य कारकीर्द उणीपुरी 10 वर्षाची होती। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे, ही सुद्धा त्यांची एक सर्वांनाच आवडणारी निसर्ग कविता। निसर्ग हाच त्यांच्या कवितेचा मध्यवर्ती बिंदू। बालकवींच्या बहुतेक कवितात निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्ग वर्णन हा त्यांच्या कवितेचा हेतू नाही। निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कवी मनाचे ते सहजोद्गार आहेत। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।